नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आता आपण 11वी सायन्स फिजिक्समधील पहिल्या नंबरचा युनिट अँड मेजरमेंट त्याच्यामधला आता आपला हा चौथा पिरियड आहे. बघा आता यामध्ये आपण मेजरमेंट ऑफ साइज ऑफ अ प्लॅनेट ऑर अ स्टार म्हणजे जे स्टार आहेत किंवा प्लॅनेट आहेत त्यांचं साइज आपल्याला मेजरमेंट करायचं आहे. या ठिकाणी उदाहरण बघा, इथं ना अर्थवरून आपण त्याचं मेजरमेंट करणार आहे. हा जो प्लॅनेट किंवा स्टार आहे त्याची जी डायमीटर आहे ती आहे डी, साईज आपण मोजणार आहे. आणि त्याच्यामधला जो अँगल अर्थवरनं जो अँगल सबस्टेंड केलेला आहे तो आहे अल्फा आणि हा जो डिस्टन्स आहे तो आहे कॅपिटल डी. तर डी आपण आधी जे आपण मेथड वापरली आहे डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम अर्थ ते मोजण्यासाठी आपण डी मोजणार आहे. यानंतर अल्फा हा जो अँगल आहे तो पण आपल्याला मोजता येईल आणि ह्या दोन व्हॅल्यू कन्सिडर करून आपल्याला जो डी आहे म्हणजे डायमीटर म्हणा किंवा मग साइज ऑफ द प्लॅनेट म्हणा ते काढते. बघू आता आपण कसं करते. If d is the diameter of a planet, d diameter आहे. d is the diameter of a planet. The angle subtended by it, अँगल तयार केला डायमीटरने अँगल तयार केला बाय इट ॲट एनी सिंगल पॉइंट ऑन द अर्थ. अर्थवरचा एक सिंगल पॉइंट या डायमीटरद्वारे एक अँगल तयार केला ऑन द अर्थ इज कॉल्ड अँग्युलर डायमीटर ऑफ द प्लॅनेट. त्याला तुम्हाला म्हणता येईल अँग्युलर डायमीटर. आपल्याला जे डायमीटर मिळेल दॅट विल बी अँग्युलर डायमीटर ऑफ द प्लॅनेट. म्हणजे अर्थवरचा एक सिंगल पॉइंट त्यांनी एक अँगल तयार केला अल्फा, त्या प्लॅनेटचा अंतर आहे कॅपिटल डी. या दोन व्हॅल्यूचा वापर करून आपल्याला डायमीटर जी आहे प्लॅनेटची ती फाइंड करता येईल. बघा, लेट अल्फा बी द अँगल बिटवीन टू डायरेक्शन. अल्फा हा जो आहे अँगल आहे कोणत्या डायरेक्शन मधला, ह्या दोन डायरेक्शन, या दोन डायरेक्शन मधला अँगल आहे अल्फा. ॲज द डिस्टन्स डी ऑफ द प्लॅनेट इज लार्ज. डिस्टन्स डी हा जो आहे तो खूपच लांब आहे. ॲज द डिस्टन्स इज कॅपिटल डी अँड इट इज व्हेरी लार्ज, वी कॅन कॅल्क्युलेट डायमीटर ऑफ द प्लॅनेट ॲज. आणि आपण फॉर्म्युला अप्लाय करता येईल आपल्याला. अल्फा इज इक्वल टू स्मॉल डी डिवायडेड बाय कॅपिटल डी. बघा, अल्फा इज इक्वल टू स्मॉल डी डिवायडेड बाय कॅपिटल डी. मग यावरनं स्मॉल डी जर का तुम्हाला पाहिजे असेल तर अल्फा मल्टिप्लाय बाय काय येणार आहे, कॅपिटल डी. या पद्धतीने तुम्हाला मेजरमेंट करता येईल डायमीटर ऑफ द प्लॅनेट. यानंतर इकडे मेजरमेंट ऑफ अ व्हेरी स्मॉल डिस्टन्स. आता आपर्यंत आपण हे जे बघितले सगळ्या प्रोसेस ज्या आहेत ना ह्या खूप मोठा अंतर किंवा जास्त अंतर मोजण्यासाठी आपण सगळ्या गोष्टी वापरल्या. आता आपल्याला जर का एकदमच कमी अंतर कमी साईज जर का मोजायचं असेल तर बघा, the apparatus like vernier caliper or screw gauge are not useful to measure the size of an atom and molecules. जर का आपल्याला ॲटमचा आणि मॉलिक्यूलचा साईज पाहिजे असेल तर व्हर्नियर कॅलिपर म्हणा, स्क्रू गेज म्हणा, हे आपल्याला एवढे उपयोगाचे नाहीये. मग ते मेजरमेंट करण्यासाठी बघा, वी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वी यूज, आपण काय करतो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप किंवा टनलिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप टू मेजर द साइज ऑफ ॲटम. ॲटमचा साईज इतका लहान राहतो की ते मोजण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप किंवा टनलिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप याचा वापर करता येईल. त्यानेच ते मेजर होऊ शकतं. व्हर्नियर कॅलिपर किंवा स्क्रू गेजचा वापर होणार नाही त्या ठिकाणी. त्यानंतर पुढचा पार्ट आहे मेजरमेंट ऑफ मास. मासचा आता मेजरमेंट ऑफ मास. बघा आता या ठिकाणी खूप महत्वाचं म्हणजे आधीच्या सिलेबस मध्ये आणि आताच्या याच्यात एक चेंज आहे. किलोग्राम जो आहे तो आता जरा वेगळ्या पद्धतीने मोजला जातो. बरोबर, हे स्टँडर्ड आहे. आता हे जे नवीन आहे ते त्यांनी सुधारणा केली याच्यामध्ये. बघा, इथं ना एक एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह बॅलन्स आहे, तराजू. एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह बॅलन्स आहे. त्या बॅलन्स मध्ये, त्या तराजू मध्ये एका बाजूला 1 स्टँडर्ड किलोग्राम मास ठेवलेला आहे, एक स्टँडर्ड. आणि दुसऱ्या बाजूला ना एक इलेक्ट्रोमॅग्नेट आहे. इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे तराजू आहे, तराजूच्या एका बाजूला 1 स्टँडर्ड किलोग्राम मास आहे आणि एका बाजूला इलेक्ट्रोमॅग्नेट आहे. तर ते बरोबर बॅलन्स व्हायला पाहिजे आणि ते बॅलन्स होण्यासाठी
जितकं त्यांना करंट पास करावं लागणार आहे, इलेक्ट्रोमॅग्नेट मधनं जितकं त्यांना करंट पास करावं लागणार आहे, तर तो करंट म्हणजे स्टँडर्ड 1 किलोग्राम. म्हणजे करंट आणि स्टँडर्ड 1 किलोग्राम हे त्यांनी जोडले त्या ठिकाणी. बघा, द किलोग्राम मास कॅन बी डिस्क्राइब्ड इन टर्म्स ऑफ द अमाउंट ऑफ करंट. म्हणजे मास जो आहे त्यांनी किलो म्हणजे करंटच्या फॉर्मॅटमध्ये रिलेट केलं. किलोग्राम मास कॅन बी डिस्क्राइब्ड इन टर्म्स ऑफ द अमाउंट ऑफ करंट. करंटच्या फॉर्मॅटमध्ये काय तर विच हॅज टू बी पास्ड. पास करायचा तो करंट कशामधनं, इलेक्ट्रोमॅग्नेट मधनं. विच हॅज टू बी पास थ्रू द इलेक्ट्रोमॅग्नेट सो दॅट इट कॅन पुल, तो ओढेल, अट्रॅक्ट करेल. कुणाला अट्रॅक्ट करेल, पुल डाऊन वन साइड ऑफ अन एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह बॅलन्स. एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह बॅलन्सला तो अट्रॅक्ट करेल. टू बॅलन्स द, म्हणजे दुसऱ्या बाजूला काय, तराजूच्या दुसऱ्या बाजूला अदर साइड विच होल्ड्स 1 स्टँडर्ड किलोग्राम मास. 1 किलो दुसऱ्या बाजूला आहे. म्हणजे एका बाजूला इलेक्ट्रोमॅग्नेट आहे ज्याच्यामधनं करंट पास होईल आणि दुसऱ्या बाजूला 1 स्टँडर्ड किलोग्राम मास आहे. आणि कम्पेअर. आता हे किलोग्राम मास साठी झालं. व्हाईल डीलिंग विथ द मास ऑफ अन ॲटम अँड मॉलिक्यूल, किलोग्राम इज अन इनकन्व्हिनियंट युनिट. म्हणजे ॲटम किंवा मॉलिक्यूलचा मास जर का आपल्याला घ्यायचा असेल तर 1 किलोग्राम युनिट हे इनकन्व्हिनियंट आहे, म्हणजे खूप मोठं आहे. तर आपल्याला जर का एकदमच लहान युनिट मोजायचं असेल तर त्याच्यासाठी युनिट आहे AMU, ॲटॉमिक मास युनिट. तर हे सगळं कन्सिडर करण्यासाठी त्यांनी सायंटिस्ट लोकांनी कार्बनला मेन कन्सिडर केलं. कार्बन बघा, आता ॲटॉमिक मास युनिट कार्बन. कार्बनच्या ॲटमचा जर का आपण विचार केला तर कार्बन मध्ये प्रोटॉनची संख्या 6 आणि न्यूट्रॉनची संख्या 6, म्हणून याला कार्बन 12 असं म्हटलेलं आहे. कार्बन 12. तर आपला आता कार्बन जर कन्सिडर केला तर एका ॲटम मध्ये 12 आपण सब ॲटॉमिक पार्टिकल, म्हणजे 6 प्रोटॉन आणि 6 न्यूट्रॉन या पद्धतीने. आता कार्बन 12 आलं, पण समजा मला एका युनिटचा जर का मास पाहिजे असेल तर जो 12 एकत्र एक आहे, कार्बन 12 एकत्र, त्याला मला 12 ने डिवाइड करावं लागेल. म्हणून 1 ॲटॉमिक मास युनिट कसं आलं बघा, 1/12. 12 ने डिवाइड करायचं. 1/12 मास ऑफ अन अनएक्साइटेड ॲटम ऑफ द C12. मास ऑफ द अनएक्साइटेड ॲटम ऑफ द C12 या पद्धतीने त्याला 12 ने डिवाइड करायचं पार्ट आहे. त्यानंतर आता आपण बघितलं, आता आपली लेंथ झाली, यानंतर मास पण झाला. आता आपला पुढचा जो पार्ट आहे तो आहे टाइम, मेजरमेंट ऑफ द टाइम. आता बघा काय तर ॲव्हरेज ड्युरेशन ऑफ अ डे इज टेकन ॲज 24 आवर्स. म्हणजे एका दिवसाचा जो कालावधी आहे तो आपण 24 तास घेतो. बघा आता ॲव्हरेज ड्युरेशन ऑफ अ डे म्हणजे एका दिवसाचा कालावधी. ॲव्हरेज ड्युरेशन ऑफ अ डे इज टेकन ॲज द 24 आवर. 24 तास घेतो आपण. आता त्या ठिकाणी काय 24 तास, त्याच्यानंतर 1 आवर, 1 तास म्हणजे 60 मिनिट. 1 तास जो राहतो त्याचे आपण 60 मिनिटे घेतो. अँड ईच मिनिट इज ऑफ द 60 सेकंड. प्रत्येक मिनिट आपण 60 सेकंद. आता दिवसाचा कालावधी 24 तास, त्यानंतर एका तासाचे 60 मिनिट आणि एका मिनिटाचे 60 सेकंद. यानंतर आता मीन सोलर डे म्हणजे एक दिवसाचा कालावधी जर आपण घेतला तर तो राहतो 24 तास. मग 24 मल्टिप्लाय बाय 60 मल्टिप्लाय बाय 60, तर डायरेक्ट आपल्याला सेकंद मध्ये मिळालं. आणि सेकंद मधली जी व्हॅल्यू आहे एका दिवसाची ती जर आपण घेतली तर ती आहे 86400 एवढे सेकंद. आता हे दिवसाचा कालावधी झाला. फॉर व्हेरी ॲक्युरेट टाइम मेजरमेंट वी CCM ॲटॉमिक क्लॉक. म्हणजे आपण कशाचा वापर करतो, CCM ॲटॉमिक क्लॉक. CCM हा एक इलेमेंट आहे CCM. तर त्याच्यापासून आपण जे ॲटॉमिक क्लॉक तयार केलेली आहे त्याच्यामुळे त्याला नाव दिलं CCM ॲटॉमिक क्लॉक. CCM हा जरा स्टडी करायला म्हणजे कन्व्हिनियंट आहे म्हणून. आता बघा, इन CCM ॲटॉमिक क्लॉक टेकन ॲज द टाइम, म्हणजे 1 सेकंद आपण किती वेळ घेतो. in CCM atomic clock 1 second is a time.
1 second. 1 second is taken as the time needed for कितीसाठी. आता हे लक्षात ठेवायला सोपं असं आहे बघा. 91, 92, 63, 17, 70 या पद्धतीने म्हणजे असं लक्षात ठेवलं तर सोपं होतं. बघा किती आहे तो 91, 92, 63, 17, 70 म्हणजे सीसीएम ॲटॉमिक क्लॉक मध्ये किती व्हायब्रेशन होती 91, 92, 63, 17, 70. हा जो कालावधी राहतो त्याला तुम्हाला 1 सेकंड म्हणता येईल. In CCM atomic clock, 1 second is the time taken. 1 second is taken as the time needed for the 91, 92, 63, 17, 70 vibration of the radiation emitted during the transition between two hyperfine state. त्याचे दोन स्टेट राहतील हायपरफाईन स्टेट आणि तो जो ॲटम आहे तो आहे CS 133 त्याचा तो ॲटॉमिक मास नंबर आहे. तर इतके व्हायब्रेशन पूर्ण होतील एका सेकंदामध्ये. तर या पद्धतीने आपण हा पार्ट पाहिला टाइम. तर टाइम मोजण्यासाठी आपण ॲक्युरेट टाइम मोजण्यासाठी कशाचा वापर करतो सांगा सीसीएम ॲटॉमिक क्लॉक. आणि एका सेकंदामध्ये किती व्हायब्रेशन पूर्ण होणार आहेत 91, 92, 63, 17, 70. तो 1 सेकंदाचा कालावधी झाला. त्यानंतर आता पुढचा आणि खूप महत्वाचा पार्ट आहे या युनिट मधला तो आहे डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल अनालिसिस. तर आता डायमेन्शन बघा आता युनिट आणि डायमेन्शन आता आपण रिलेट करणार आहे पुढे डायमेन्शन. डायमेन्शन मध्ये ना आपण LMT घेतो बघा. एल म्हणजे लेंथ, एम म्हणजे मास, टी म्हणजे टाइम. आता आपण हे 3 घेतले आपण 3च घेतो असं नाहीये. आपण खरं तर 7 घेतो. आपल्या ज्या फंडामेंटल क्वांटिटी आहेत लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स आम्ही 7 क्वांटिटी घेतो. पण मेनली आपण 3 क्वांटिटी घेतो बरोबर. तर काय तर बघा द डायमेन्शन्स ऑफ अ फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर. हे पॉवर घेतले आपण बघा वरती 1, 0, -1 वगैरे हे पॉवर टू व्हिच या पॉवरला पॉवर टू व्हिच द कन्सर्न फंडामेंटल युनिट मस्ट बी रेस्ड. म्हणजे त्याच्यावरती जो फंडामेंटल युनिट आहे त्याच्यावरती आपण पॉवर द्यायचे. हा जो फंडामेंटल युनिट आहे लेंथ त्याच्यावरती पॉवर दिला. मास फंडामेंटल युनिट आहे त्याच्यावरती पॉवर दिला. टाइम फंडामेंटल युनिट आहे त्याच्यावरती आपण पॉवर दिला. युनिट मस्ट बी रेस्ड. कन्सर्न फंडामेंटल युनिट मस्ट बी रेस्ड इन ऑर्डर टू ऑब्टेन. आपल्याला मिळायला पाहिजे इन ऑर्डर टू ऑब्टेन द युनिट ऑफ अ गिव्हन फिजिकल क्वांटिटी. आपल्याला त्या क्वांटिटीचा म्हणजे युनिट मिळेल इन ऑर्डर टू ऑब्टेन द युनिट ऑफ अ गिव्हन फिजिकल क्वांटिटी. तर ही झाली डायमेन्शनची डेफिनेशन. काय परत समजून घ्या. डायमेन्शन्स ऑफ अ फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर. पॉवर कशाची पॉवर. पॉवर टू व्हिच कन्सर्न फंडामेंटल युनिट मस्ट बी रेज्ड. म्हणजे ते फंडामेंटल युनिट रेज करायचे पॉवर रेज करायचे कशासाठी इन ऑर्डर टू ऑब्टेन द युनिट ऑफ अ गिव्हन फिजिकल क्वांटिटी. म्हणजे युनिट फिजिकल क्वांटिटीचा युनिट मिळण्यासाठी. फॉर डिटरमाइनिंग द डायमेन्शन्स ऑफ अ फिजिकल क्वांटिटी the units of fundamental quantities are represented by. फंडामेंटल क्वांटिटीचे जे आहेत युनिट ते कसे रिप्रेझेंट करायचे बघा. आता हे लक्षात ठेवायचं LMT टी इलेक्ट्रिक करंट TELA. LMT टेला काल मी सांगितलं तुम्हाला आधीच्या पिरियडला. तर L फॉर लेंथ, M फॉर मास, T फॉर टाइम. टेम्परेचर साठी ना केल्विन, केल्विनचा के आहे टेम्परेचर साठी केल्विन. इलेक्ट्रिक करंट, करंट आपण आय या सिम्बॉलने इंडिकेट करतो म्हणजे करंट साठी आय. त्यानंतर ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला सी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल घेतो आपण तर मोल या पद्धतीने. आता बघा एल कशासाठी आहे लेंथ, एम कशासाठी आहे मास, त्यानंतर टी टाइम, के हा टेम्परेचर साठी केल्विन सारखा. करंट जो आहे तो आहे आय. यानंतर सी जो आहे तो आहे ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला आणि मोल हा अमाऊंट ऑफ सबस्टन्स. तर या ठिकाणी एक उदाहरण पण दिलेलं आहे बघा. डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचा रेग्युलरली फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम.
तर त्या ठिकाणी बघा डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी, तर डिस्प्लेसमेंट साठी आपण एल लिहितो आणि टाइम साठी आपण टी लिहितो. जर या टीचं पॉवर आता इथं 1 आहे, त्याला वरती आणलं तर त्याचं पॉवर -1 होते. मग एकत्र किती आलं बघा, L1. आता इथं मास नाहीये तर मग m0, L1 m0 आणि टी काय होणार आहे -1. यानंतर यूज ऑफ डायमेन्शनल अनालिसिस आपण तो जो आहे तो पार्ट आपण पुढच्या पिरियडला बघणार आहे. आता हा जो मी पार्ट सांगितला हा सगळ्यांनी व्यवस्थित स्टडी करा. थँक्यू.